कर्मयोगी असे ध्यान योगी स्वयं पूर्णतो ज्ञान योगी विरागी पूजित असे नित्य श्री बालचंद्र नमस्कार श्री सद्गुरु रामचंद्र बुद्धिदाता बालचंद्र गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदिष्णु सद्गुरुनाथ डॉक्टर विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय भुने दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई व ज्यांच्या मांडीवरती बसून हा अभ्यास करण्याची मला सुवर्ण संधी मिळाली ते ऋषीवर्य कैलासवासी बापूसाहेब नगरकर ज्यांच्या पुण्याईनं मला हा अभ्यास करण्याची संधी मिळाली ते माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणांचे गुरु वेदमूर्ती विनायक बुवा बाबरेकर गुरुजी यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून मी उपस्थित असलेले व माझ्यावरती प्रेम असणारे व त्यासाठी कुठल्याही प्रकारचा ते विचार न करता तब्येतीचा म्हणा किंवा वातावरणाचा म्हणा असे उपस्थित असलेले आमचे नवले आजोबा आमचे देशपांडे गुरुजी व त्याचप्रमाणे आज खास माझे एक मोठा भाऊ त्याचप्रमाणे माझा परम स्नेही तसंच अजून त्याला बालमित्र म्हटलं तरी वावगं होणार नाही असे आमचे श्रीराम दादा शिंदे सरकार व आदरणीय सौभाग्याची धुडके काकू व सर्व मातृवर्गांना नमस्कार करून मी माझ्या आता अभ्यासाची सुरुवात करतो व आजच्या अध्यायाच्या मंगलाचरणाच्या एक 5 ओळी आपण घेऊया. अध्याय 23 पार्वती परीक्षा. श्री गणेशाय नमः श्री सद्गुरुभ्यो नमः श्री भवानी शंकराय नमः श्री मातृपितृभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः. मागील अध्यायी केले कथन श्री हरितालिका तपाख्यान आता सद्गुरु कृपाघन तथा सुरसोबदवी पुढे पुढती भगवान नीलकंठ उत्कृष्ट नृत्य कुशल नाट ऐशा स्वरूपी बाले प्रविष्ट राजा हिमवान मंदिरी वामकरी शृंगधारण सव्यकरी डमृभूषण शरीरयुक्त वस्त्रप्रावरण व्याघ्र चर्म वेष्टित वेष्टुन मेनकेचे सिंहासन वैष्णव श्रीमंत्र धातुन तया नृत्य गायन तरी भगवान शंकर नृत्य संपदाची पार्वती जननी सुंदर स्वर्णस्थाली घेऊनी तयात दिव्य रत्ने भरणे दान दे शिवादेव. शंकरांच्या आज्ञेवरून एक नंदा नावाचं व्रत त्या सतीला करायचं सांगितलं होतं व त्याचप्रमाणे दुसरं जे एक व्रत आहे ते म्हणजे हरितालिका व्रत. हे भगवान शिवाच्या आज्ञेने नारद मुनींनी पार्वतीला सांगितलं. आधी त्यानंतर आपण काल बघितलं की कसं तिनं 1 वर्ष फक्त पर्णाहार म्हणजे पानं खाऊन 1 वर्ष फक्त पवनाहार म्हणजे फक्त हवा वगैरे खाऊन तदनंतर 1 वर्ष फक्त जलप्राशन करून तदनंतर 1 वर्ष दोन्ही पायावरती उभं राहून तदनंतर 1 वर्ष दोन्ही हात वरती करून तदनंतर 1 वर्ष फक्त एका पायावरती 2 हात वरती करून तदनंतर 1 वर्ष फक्त पायाच्या एका अंगठ्यावरती उभं राहून आणि तदनंतर 1 वर्ष खाली डोकं आणि वरती पाय करून तिनं भगवान शिवाचं तिनं पूजन केलं तिची भक्ती केली त्याचं नामस्मरण केलं तो जप केला आणि अशा प्रकारचं तिचं तप आणि त्या तपाचा प्रभाव कसा झाला तर अनेक प्रकारचे जे कोणी तिच्या त्या तपाच्या तेजोवलयात येत त्यांची मनोवृत्ती पूर्ण बदलून जात आणि म्हणून चाल शंभरासूर जो सोनपुरीमध्ये राहत होता आणि ती सोनपुरीच्या त्याच्यात ते वन असल्या कारणाने एक दिवस तो तिथं आलेला असल्या कारणानं त्यानं मग नंतर तिची चौकशी करून दिला म्हणजे त्याच्यातला त्यावेळेस पितृवत्सल्य भाव जागृत झाला. सॉरी ते रतीच होतं. आणि नंतर मग पार्वतीचं हे तप चालू असताना अनेक प्रकारचे भगवान शिवानी तिथे येऊन तिची परीक्षा बघितली. अनेक प्रकारचे देवदेवता आल्या त्यांनी त्याच्या परीक्षा बघितल्या आणि तदनंतर एकदा साक्षात भगवान शिवशंकर तिथे येऊन त्यांनी तिची परीक्षा बघितली आणि आता पुढची कथा आपली सुरुवात होती. झालं एक दिवस
हिमराज हे गंगा स्नानाला गेलेले होते आणि घरी महाराणी होते. त्याच वेळेस झालं असं की त्यांच्या राज्यामध्ये एक कुशल अशा प्रकारचा एक नट आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की मला माझी थोडीशी कला इथे सादर करायची आहे. आणि झालं सगळं त्याची ती सादर करण्याची त्याची ती व्यवस्था होऊन गेली. सर्व राजदरबार भरला, सर्व महिला वृंदांनी तिथे दाटी केली आणि सगळ्यांसमोर तो नट वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करून तिथे तो दाखवला. सुंदर अशा प्रकारचं ते त्याचा नर्तन चालू असताना त्याचा तो वेश जो होता डमरू, त्याचप्रमाणे शंख वगैरे हे जे काही त्याच्या जवळचे जे ज्याला आपण ते जे भूषण म्हणतो ते जे भूषण होतं शृंगी आणि डमरू अशा प्रकारचे त्याचे जे भूषण होते त्या भूषणासहित तो तिथे नृत्य करायला लागला. आणि त्याचे नृत्य बघून त्या इतक्या प्रसन्न झाल्या की त्याचा यथोचित सत्कार करायचा मेनकेने ठरवलं. आणि सत्कारही कसा हो, तो राजाचा घरचा सत्कार, सुवर्णांचे, मोत्यांचे, रत्नांचे भरभरून ताटा त्याच्या समोर आला. पण त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की मला हे काही नको, मला द्यायचं असेल तर तुम्ही कन्यादान द्या. म्हणजे तुमची जी एक सुलक्षणी मुलगी आहे म्हणे पार्वती ती मला नाही. हे हिनं ऐकून हे एकदम क्रुद्ध झाले, संतप्त झाले ते नेहमी. आणि नेमकी त्याच वेळेस तेथे हिमालय पर्वतराज तिकडनं आले. हा गोंधळ त्यांनी बघितला आणि चौकशी केली नेमकी काय झालं. आणि मग त्यांनी सांगितलं की याचा आम्ही सत्कार करत असताना यानं काय मागावं तर कन्यादान मागितलं. यानं डायरेक्ट म्हणे आपल्या लेकीचा हात मागितला हो म्हणे, याची लायकी का म्हणे. हा नृत्य करणारा एक कलाकार आहे. त्यांना काय माहिती हे नृत्य करणारे साक्षात नटराज होते म्हणून. आणि मग जेव्हा ते हिमालय राज त्यांच्या समोर आले आणि त्यांना बोलायला लागले त्यावेळेस भगवान शंकरांनी त्यांना एक एक रूप दाखवले. सुरुवातीला भगवान विष्णूचं रूप दाखवलं, चतुर्भुज, शंखचक्र गदा पद्म पितांबर अशा रूपात त्याला दर्शन दिलं. वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यामध्ये असलेली त्याची ती वैजंती माळ, कौस्तुंभनी अशा रूपामध्ये त्या मेनकेला आणि त्या हिमालयाला त्यांनी दर्शन दिलं. तदनंतर लगेच ते रूप त्यांनी विसर्जित करून ब्रह्माचं रूप घेतलं. ब्रह्माचं रूप त्यांना दाखवलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वेदांच्या वृक्षातून म्हणायला लागलं. तदनंतर हे दोन्ही करत असताना यांनी बघितलं की आता यांची अवस्था काय झाली. आणि तितक्यात तिथनं तो नट जो होता, तो नटराज जो होता ते अदृश्य होऊन सगळ्यांच्या डोळ्यासमोर. आणि मग नंतर त्यांना कळालं की अरे 100% ही त्या शिवाची काहीतरी लीला आहे. हा लीला नाटकीय म्हणे, ही याचीच लीला होती म्हणे. झालं, दिवसांमागून दिवस जात होते. आता शंकरांनी तर पार्वतीला वचन दिलेलं होतं की तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, माझ्याशिवाय तू राहू शकत नाही. बरं आहे आताच नाही ना म्हणे, अनंत कालापासून हे चालत आलेलं आहे म्हणे. तरी पण अजून तिची काही परीक्षा बघायची बाकी होती. पण आता तिची परीक्षा नव्हती पाहिजे बरं. आता त्यांना परीक्षा पाहिजे होती ती या हिमालयाची आणि मेनकी. झालं. तदनंतर झालं असं की सगळे देवादिदेव थोडेसे इंद्राला असं वाटलं की आता पार्वतीचं खूप मोठं तप झालेलं आहे म्हणे. आणि जर अशा पद्धतीने जर तिचं तप तिचं पुढं वाढत गेलं तर इंद्रपद कदाचित माझे डळमळ घेईल अशी एक संभ्रमावस्था त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग ते भगवान ब्रह्मदेवांकडे ते गेले, ब्रह्मदेवांकडे ते बदले. ब्रह्मदेवांनी सांगितलं मग माझी हिंमत नाहीये म्हणे, तू विष्णूकडे जा म्हणे. ते विष्णूकडे गेले आणि विष्णूजवळ ते बदले. आणि नंतर मग विष्णू या सर्व देवाधिकांना घेऊन
कैलासाला गेले आणि त्यांनी त्यांना असं सांगितलं की म्हणे हे बघा म्हणे आता आम्हाला तर मान्य आहे म्हणे की शिवाचा आणि पार्वतीचा विवाह होणार आहे म्हणे, हे आम्ही जाणून आहे म्हणे, पण तरी आमच्या मनामध्ये एक भाव असा आलेला आहे म्हणे की तो भाव असा आहे थोडीशी अजूनही तुम्ही पारख करून घ्या म्हणे. ठीक आहे. आणि मग नंतर भगवान शिव हे स्वतः एका वैष्णव ब्राह्मणाचं रूप घेऊन हिमालयात येतात. त्याच्या राजप्रसादामध्ये ते जातात. गेल्या गेल्या 2 सेवक त्यांना अडवतात. कुठे चालला तुम्ही? म्हणजे आम्हाला हिमालयाला भेटायचं. हो म्हणे आपण ब्राह्मण आहात आणि आमच्या राजाच्या दरबारीत ब्राह्मणांना पुष्कळसा मान आहे म्हणे, आपण इथे थांबा, मी त्यांना नदी देऊन येतो. आणि ते 2 दूत गेले आतमध्ये गेले. हिमालयाला सांगितलं तेव्हा हिमालयाने मेनका दोन्हीही बाहेर आले की कोणतरी विप्र कोणतरी ब्राह्मण इथे आलेला आहे. तदनंतर या दोघांनी सुद्धा त्याचा यथोचित त्यांची पूजा केली. त्यांना एका उच्च आसनावरती बसवलं आणि विचारलं आपण कोण आहात, आपण कुठून आलेला आहात. त्यांना सांगितलं. ते म्हणे मग मी एक ब्राह्मण आहे म्हणे, मी देशांतर सध्या फिरत असतो, कधी या तीर्थावर तर कधी त्या गिरिजावर, कधी त्या गिरिजावर तर कधी या नदीवर तर कधी त्या पर्वतावर. अशा प्रकारे माझं संपूर्ण भारतामध्ये भ्रमण चालू असतं म्हणे. आणि मला असं कळालं म्हणे की तुमच्या मुलीचा विवाह जो आहे म्हणे तुम्ही भगवान महादेवाशी ठरवलाय. त्यांना दोघांना आश्चर्य वाटलं. म्हणजे तुम्हाला कसं कळलं? मी ज्योतिषी आहे म्हणे, खूप मोठा, मला सगळं माहिती म्हणे. बरं मग? नाही म्हणे आता माझी विनंती ऐकता का म्हणे. हे कोण बोलत आहे? साक्षात भगवान शिव बोलतात. आणि त्याच वेळेस कुठून तरी गवाक्षातून त्या पार्वतीची दृष्टी त्यांच्यावरती पडती. या दोघांची नजरानजर होती आणि ते दोघं एकमेकाला ओळखून घेतात. तिला साक्षात शिव दिसतात आणि ती हसते. ठीक आहे, तुमची लीला आहे ना म्हणे, देवा करा म्हणे तुम्ही लीला. आणि मग ते सांगतात म्हणे तुम्ही थोडासा विचार करायला पाहिजे म्हणे. कोणता? अहो म्हणे ती पूर्ण राज दरबारात वाढलेली म्हणे, ती राजकन्या आहे म्हणे, त्याच्याकडे काय आहे म्हणे, त्याच्याकडे काय आहे? तुम्ही त्याच्या जटा बघितल्या का म्हणे? अंगाला भस्म बघितलं का म्हणे? अंगावरची सर्पांची आभूषणं तुम्ही बघितली का म्हणे? कमरेचं व्याघ्रचर्म तुम्ही त्याचं बघितलं का म्हणे? भरीत भर काय म्हणे त्याचं वाहन कोणतं बघितलं का म्हणे? नंदी त्याचं वाहन आहे म्हणे. अशा वेळेला तुम्ही मुलगी देणार आहे का म्हणे? आता हे स्वतः कोण सांगतं? भगवान शिव. का? कारण या सर्व देवतांनी म्हणून त्यांना काय सांगितलं की म्हणे देवा तिथं जाऊन तुमची निंदा करणं आम्हाला शोभणार नाही हो म्हणे. अशा प्रकारे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला शरण आलेलो असं त्या देवतेंनी त्या भगवान शिवाला वेळ घातलेली. आणि त्याच्यामुळे तुमची निंदा काय किंवा तुमची स्तुती काय म्हणे तुम्हीच करू जाणार म्हणे, ते आम्हाला कदापिही शक्य होणार नाही म्हणे. कारण आमची निर्मिती तुम्हीच केलेली म्हणे. त्यामुळे त्या ब्राह्मणांनी म्हणजे भगवान शिवानी अत्यंत निंदा जाऊन केली ती. त्याच्याकडे काय म्हणे, तो सतत तो म्हणे ध्यानामध्ये असतो म्हणे. बरं एवढंच काय म्हणे, सगळे भूत प्रेत त्याच्या जवळ असतात म्हणे. आणि अजून कमतरता होती म्हणे म्हणून की काय त्या स्मशानात जाऊन राहिले म्हणे. तुमची मुलगी चांगली राजघराण्यात वाढलेली म्हणे, सुंदर सुंदर आभूषणं तिच्या अंगावरती येत म्हणे. आणि कुठून तुम्हाला ही दुर्दशा झाली म्हणे? बघा म्हणे बाबा, विचार करा म्हणे. शेवटी शुभम भवतु आशीर्वाद दिला, त्यांचा पाहुणचार घेतला आणि निघून आले. आता हे आई वडील पडले ना काळजी. बरं लेख तर द्यायची, हा विचार तर म्हणे करायलाच पाहिजे होता म्हणे. आपण दोघं चिंताक्रांत झाले, दोघांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. पण हा संभ्रम हा बुद्ध्या शिवाने तिथे जाऊन तिथे निर्माण केलेला होता. आणि मग
थोडेस पुन्हा चलबिचल अवस्था यांच्या मनामध्ये सुरू झाली आणि अशा याच्यामध्ये काही संवत्सर गेले की दररोज रात्री मेंढा बिचारी हे झोपायला जायला लागले की कसं काय विनवले की हा म्हणे खरंच ना म्हणे ती राहणार कुठं म्हणे त्याला घर नाही दार नाही कूळ नाही गोत्रा नाही काहीच नाही ना म्हणे त्याला आपल्या लेखीचं कसं व्हायचं म्हणे नाजूक आहे म्हणे माझी लेखी म्हणे सुखात वाढलेली म्हणे ते ठीक आहे म्हणे ते भगवान शिवे ही पार्वती हे तसं मला मानलं म्हणे पण म्हणे आपण जन्म दिलाय ना म्हणे शेवटी लोकांच्या आपल्याच अंतःकरणाला पीळ पडणार आहे म्हणे सगळं बाबू अशा प्रकारे यांचे दिवसांमागून दिवस महिन्यांमागून महिने आणि संवत्सरामागून संवत्सर जात होते पुन्हा एकदा या देवतांनी कैलासाला गर्दी केली सगळ्यांनी एकत्र जाऊन यावं म्हणे ते तारकासूर तिकडं फार त्यांनी ढिंगाणा लावला सगळीकडे म्हणे थोडंसं जाऊन आता शंकराला सांगणं म्हणे ते पार्वतीशी विवाह करायला म्हणे पटकन म्हणून असं का म्हणे ठीक आहे बघा भगवान शिव पुन्हा एक सप्तऋषींना पाहिजे होता विश्वामित्र जमदग्नी भरद्वाज गौतम अत्रि आणि वसिष्ठ जमदग्नींना ते पाचारण करतात एक अंगिरस म्हणून सप्तऋषी येतात सप्तऋषींना भगवान शिव सांगतात की तुम्ही आता हिमालयामध्ये जा आणि त्या हिमालयाची आणि मेनकीची समजूत काढून त्यांना लवकरात लवकर त्यांना विवाहाला तयार झालं सप्तर्षी निघतात तिथनं येतात आल्यानंतर ते हिमालयाच्या जवळ येतात सप्तर्षींमार्फत अजून एक वसिष्ठांची पत्नी अरुंधती ही सुद्धा यांच्या सोबत असते आणि ही अरुंधती माता जी आहे ती आतमध्ये त्या मेनकेकडे जाते आणि तिची समजूत काढायला लागते आणि हे सर्व सप्तर्षी मिळून त्या हिमालयाची ते समजूत काढायला लागते तर तेव्हा तो हिमालय म्हणतो अरे म्हणे त्याला कुळ नाही गोत्र नाही म्हणे काय खरं आहे म्हणे त्याचा तेव्हा सप्तर्षी सांगतात की हे बघ म्हणे त्याला कुळ नाही गोत्र नाही म्हणजे काय म्हणे तो जगाचा अधिपती आहे हे विश्व जग निर्माण केलेले आहे या विश्वाचा तो तारणहार आहे ज्याच्याशिवाय यज्ञाला काही अर्थ नाही ज्याच्याशिवाय ब्रह्माला त्याचं अस्तित्व नाही आहे ज्याच्याशिवाय विष्णूला त्याचं अस्तित्व नाही आहे ज्याच्याशिवाय रुद्रालाही त्याचं अस्तित्व नाही आहे असा असलेला एकमात्र तो पूर्ण पुरुष स्वरूप भगवान शिव आणि इकडं या मेनकेकडे जेव्हा ती अरुंधती जाते तेव्हा तीही तिची समजूत काढते ती मेनकाचा अक्षरशः ती आईच्या मायाने बोलती बिचारी की म्हणे मी तिला जन्म दिलाय म्हणे मी तिला लहानसं मोठं केलंय म्हणे तिथं काय आहे ती तिला सांगते हे बघ म्हणे आज तिथं काय आहे किंवा नाही याचा विचार तू इथं करू नकोस पण उद्या ती तिथं जाण्याने त्याला खूप मोठा अर्थ प्राप्त होतो कारण तो शिव ही शक्ती म्हणे तो पुरुष ही प्रकृती म्हणे हे त्याच्या अर्धांगिनी म्हणे आणि या दोघांचा जेव्हा विवाह होईल ना म्हणे तेव्हा एक नवचैतन्य या सृष्टीमध्ये निर्माण होईल अशा प्रकारचं ती कथन करते इकडं अजूनही या सप्तऋषी त्याला समजून सांगतात आणि मग त्यांना जेव्हा कळतं हा ऐकत नाही मग ते तेव्हा त्याला एक कथा सांगतात ती कथा अशी आहे की फार वर्षापूर्वी म्हणे या पृथ्वीवरती एक अरण्यन नावाचा एक राजा होता सप्तद्वीपांचा तो अधिपती होता 100 पुत्र आणि एक सुलक्षणी पुत्री त्याला होती तिचं नाव होतं पद्मा पद्मा नाव यासाठी होतं की लक्ष्मीसारखंच तिचं रूप तिचं वर्णन तिची अंगकांती तिच्या चेहऱ्यावरचं मुखकमलावरचं तिचं असलेलं ते हे लक्ष्मीप्रमाणे असल्या कारणानं तिचं नाव पद्मा आणि असा अरण्यन नावाचा राजा होता
तर ही पद्मा ही हळूहळू हळूहळू लहानशी जशी जशी मोठी व्हायला लागली तसे तसे बरेचसे देशाचे राजे येऊन आपसुकच आपला तिच्याशी विवाह व्हावा या कारणाने या माता पित्यांचे तो मन जिंकायला की कसे तरी करून एकदा यांच्याशी जवळीक करावी आणि यांच्याशी जवळीक झाली की मग त्यांच्या त्या कन्येचा आपला विवाह होईल अशी भावना या येणाऱ्या सर्व राजांच्या मनामध्ये होती. झालं. एक दिवस ती पद्मा जी होती ही युवराज्ञी पद्मा ही स्नानासाठी नदीवरती तिच्या काही सख्यांसोबत ती चाललेली असताना तिकडनं पिप्पलाद नावाची ऋषी आली. यांची एकच फक्त तिच्यावरती दृष्टी पडली आणि यांच्या मनामध्ये ही राजकन्या बनली. मग या पिप्पलाद ऋषींनी थोडीशी चौकशी केली की ही कोण आहे. तिच्या मुखकमलावरून ही कुठली तरी राजघराण्याची कन्या दिसते. आणि मग नंतर त्यांना असं कळालं की तो अरण्यन नावाचा जो राजा होता ही त्याची पुत्री. ठीक आहे. जसं यांनी तिला बघितलं पिप्पलाद ऋषींनी त्यांचं कशातच मन लागलं. जळी स्थळे काष्टी पाषाणी सगळीकडे यांना ती कन्याच दिसायला लागली. ती पद्माच दिसायला लागली. आणि मग एक दिवस त्याच्या राजाकडे गेले. राजाने एक ऋषी म्हणून त्यांचं स्वागत केलं. त्यांची पाद्यपूजा केली. त्यांना उच्च आसनावरती बसवलं. आणि तदनंतर पिप्पलाद ऋषींनी त्यांना सांगितलं की राजा हे जे तू धन संपत्ती वगैरे देतो ना म्हणून मला याची गरज नाही. तुझ्या पुत्रीचा हात तू माझ्या हातात दे. तुझ्या पुत्रीचं तू मला पाणी घेऊन दे. त्याला आश्चर्य वाटलं की अरे याचं वय किती. तिचं वय तिथं अजून लहान आहे आणि हे तर एवढे मोठे तपोनिष्ठ ऋषीवारी आहेत. थोडा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला. आणि तदनंतर मग पिप्पलाद ऋषींनी सांगितलं की माझ्या क्रोधाला बळी पडू नका म्हणते. मी मागितला ना म्हणे तुमच्या मुलीचा हात तिचा माझा विवाह करून द्या. अन्यथा माझ्या मंत्राने मी सर्व भस्मसात करून टाकले. घाबरले. आणि मग नंतर यथावकाश त्या पद्माचा आणि पिप्पलाद ऋषींचा त्या राजाने विवाह लावून दिला. आता ही गोष्ट कोणाच्याच मनात नव्हती. कोणाच्याच अंतःकरणात नव्हती. आणि हा विवाह झाला तो सगळ्यांच्या मनाविरुद्ध नवे नवे विवाहापर्यंत त्या पद्माच्या सुद्धा मनाच्या विरुद्धचा हा विवाह होता. झाला. एकदाचा विवाह तर झाला. तदनंतर या ऋषींनी त्या पद्माला स्वतःच्या आश्रमात आणलं. आणि नेमकी आज जी हिमालयाला आणि त्याच्या पत्नीला मेनकेला काळजी होती तीच काळजी इकडा हिच्या माता पित्याला लागली. ती म्हणे आपली मुलगी म्हणे एवढी सुंदर एवढी नाजूक एवढी कोमल म्हणे जिला कधी आपण उन्हाचा त्रास होऊ दिला नाही म्हणे. जिच्या अंगाला कधी आपण वारं लागू दिलं नाही म्हणे. दुःखाचा लवलेशी जिला कधी माहीत नाही म्हणे ती आता कुठं म्हणे आनंद प्राप्त. आणि कशात म्हणे तर त्याच्या असलेल्या त्या चंद्रमावळी झोपडीमध्ये ती राहते. झालं. आई वडिलांचे डोळे या विचारांनी पाण्याने तराळले. पण शेवटी ती सुद्धा तेवढी साध्वी होती. ही पद्मा त्यांच्या सोबत त्यांच्या आश्रमामध्ये गेली आणि जशी दुधात सागर विरघळावी त्याप्रमाणे त्यांच्या ती संसारात रमून गेली. अत्यंत सुंदर अशा प्रकारचे त्या ऋषीच्या सर्व पूजेची तयारी करणे. त्यांच्या पूजेसाठी फळं
फुलं, दुर्वा, बेल, आघाडा जे काही असतील त्या वस्तू त्यांच्या पूजेच्या यथावकाश वेळेच्या आधी आणून नेणे आणि तदनंतर तिच्या नैवेद्याची तयारी करणे, त्यांच्या स्वतःच्या आणि तिच्या भोजनाची तयारी करणे, या अशा प्रकारच्या कामांमध्ये ती बिचारी रमून गेली. आणि इकडं पिपला ऋषींचा तर तप सुरू पुढं झालं. एक दिवस पुन्हा त्या ऋषींच्या आश्रमात असताना ही पाणी आणण्यासाठी म्हणून नदीवरती जायला निघाली. आणि मध्ये धर्मराज तिची पातिव्रत्य बघावं, तिचं पातिव्रत्य बघावं म्हणून धर्मराज तिथं धर्म तिथं आणि त्यानं एका राजाचं रूप तेव्हा धर्मानं घेतलेलं होतं आणि त्या धर्मानं तिला अडवलं. कोण आहेस मी सांगितलं, मी पिप्पला ऋषींची भार्या. त्या म्हाताऱ्याची की म्हण, तुझा वय काय, त्याचा वय काय, शोभतं का म्हणे तुला? अगं म्हणे एखादा चांगला तरुण राजा जर तू केला असता ना म्हणे तर तुला सुखात ठेवली असते. एक काम कर म्हणे, तू त्याचा त्याग कर म्हणे आणि माझ्याशी विवाह कर म्हणे, राणीसारखं ठेवेल म्हणे. असं धर्म तिथं वाटला. त्याच वेळेस ती चिडली आणि तिने सांगितलं, तू एका पतिव्रतेशी बोलतोय म्हणे, याचा भान ठेव म्हणे, अन्यथा तुला इथंच भस्मसात करून लागेल. धर्मानं नंतर ते ऐकलं आणि नंतर मग धर्मानं तिचे पाय धरले. तो तिच्या त्याच्या मूळ रूपात धर्म तिथं आला आणि त्याला क्षमा मागितली, माते मी धर्म आहे, फक्त तुझ्यातलं पातिव्रत्य बघायचं होतं, या कारणाने मी इथं आलो. आणि मग अशा प्रकारची कथा ते सप्तऋषी त्या हिमालयाला सांगतात. आणि आता जर का कधी तू मागे वळाला म्हणे, हे बघ म्हणे तिकडं हिनं तपश्चर्या केली म्हणे, अक्षरशः म्हणे झाडाचे पानं खाऊन म्हणे या अपर्णानी, आणि म्हणून तिचं एक नाव अपर्णा आहे म्हणे, या अपर्णानी ती तपश्चर्या केली म्हणे आणि तिच्या तपश्चर्यावरती प्रसन्न साक्षात भगवान शिवानेच तिला वरदान दिलं म्हणे की तू माझी अर्धांगिनी, तू माझी सहधर्मचारिणी होशील म्हणून. आता तू कोण आहेस म्हणे अडवणार म्हणे, भगवान शिवाच्या मनांतर आलं ना म्हणे. जशी त्या पिप्पला ऋषींनी त्या राजाची गेली होती म्हणे अवस्था, अरे म्हणे तू तर फक्त एकटा इथला हिमालय म्हणे, तो सप्त द्वीपांचा असलेला तो राजा होता म्हणे. बघ म्हणे आता विचार कर म्हणे पुढचा. झालं ते दोघं विचारे ती भ्रमित अवस्थेत सापडली. काय करायचं अशी त्या दोघांची अवस्था झाली. आणि मग नंतर पुन्हा एकदा त्या सप्तऋषींनी त्यांना शिवतत्वाचा उपदेश तिथे केला. त्याचा पूर्ण पुरुष स्वरूपाचा त्यांनी त्यांना ओळख करून दिली आणि त्यांनी सांगितलं की हाच आहे तो पूर्ण पुरुष. त्यामुळे लवकरात लवकर या पूर्ण पुरुषाचं आणि तुमच्या कन्येचं, जी स्वतः साक्षात जी भगवती आहे, मागच्या जन्मी ती सती होती, ती शिवाची अर्धांगिनी होती आणि या जन्मात ती पार्वती म्हणून आलेली. कुठल्याही प्रकारचा वेळ न गबडता म्हणे माझी तुम्हाला एकच प्रार्थना आहे म्हणे की तुम्ही लवकरात लवकर तिचा विवाह करून टाका, अशी मी तुम्हाला, अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे. एवढं करून हे सप्तऋषी पुन्हा एकदा कैलासाला निघून जातात. आणि इकडे हे मेनका आणि हे हिमालय हे बिचारे पुन्हा एकदा विचारात पडतात
आता म्हणे केलं तरी पुण्य, नाही केलं तर पाप नाही. कारण म्हणे आता ते घरी येऊन सांगायला लागले म्हणे सगळे म्हणे आपल्याला म्हणे ते आपल्याला माहित नव्हतं म्हणे. ठीक आहे म्हणे असं करू म्हणे आपण आता तयारीला लागूच होतो. आणि मग तदनंतर हे जसं कैलासाला जातात सप्तऋषी तसे ते भगवान शिवाला सांगतात आणि ते त्यांना असं म्हणतात की आम्ही तुमच्या पूर्ण स्वरूपाची, तुमच्या पूर्ण सामर्थ्याची आम्ही त्यांना कल्पना देऊन आलो. आणि नुसतीच तुमची नाही तर त्या भगवतीची सुद्धा सामर्थ्याची त्यांना कल्पना देऊन आलो म्हणे. आणि त्यांना हेही सांगितलं म्हणे की ब्रह्मदेवाने जो एक वर त्या तारकासुराला दिलेला आहे म्हणून, आणि त्यामुळे तरी विश्वकल्याणासाठी तुम्ही या विवाहाला होकार द्या अशी गळ, अशी मागणी आम्ही त्यांना करू आलो. झालं. मग आता इकडे हे आल्यानंतर एक देवादेवांमध्ये एक वेगळा आनंदाचं वातावरण पसरलं. मग भगवान शिवानी नारदाला बोलवलं. आले नारायण नारायण, आले नारायण नारायण करत तिथं भगवान शिवासमोर. भगवान शिवांनी सांगितलं की तुम्ही आता जा आणि गर्गमुनींना पाचारण करून आणा. साक्षात गर्गमुनी यांना तुम्ही पाचारण करून आणा आणि विवाहाचा एक मंगल असा मुहूर्त झालं. नारद गेले आणि नारदांनी यथावकाश आमंत्रण गर्गमुनींना दिले. तदनंतर झालं असं की इकडं सुद्धा आता हे सुद्धा तयारीला लागले. वेगवेगळ्या प्रकारचे ऋषी मुनी यांना आमंत्रण द्यायचं ठरलं. आणि त्याच वेळेस या गर्गमुनींना सुद्धा राजा हिमवानाने गर्गमुनींना सुद्धा आमंत्रण दिलं. आणि गर्गमुनींनी मग सांगितलं की मी आत्ता कैलासाला जाऊन आलेलो आहे म्हणे, आणि विवाहाचा जो यथापाय जो ठरलेला आहे म्हणे तो मुहूर्त असा असा म्हणे इथून पुढे 11व्या दिवशी हा विवाह संपन्न होणार आहे. आणि मग तिकडे जसं आनंदाचं वातावरण झालं तसं इकडं हिमालयात सुद्धा एक आनंदाचं वातावरण झालं. आणि मग पुढं या विवाहाला कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये. वस्त्राची असेल, अलंकाराची असेल, किंवा आपल्या भाषेत ज्याला आपण म्हणतो आहेर, सगळी व्यवस्था राजा हिमालय जातीनं बघत होता. आणि मग त्यावेळेस कोणाकोणाला आमंत्रण दिले बरं त्याने? मंदराचल पर्वत, उदयाचल पर्वत, दुर्धर पर्वत, त्याचप्रमाणे गंधमादन पर्वत, त्याचप्रमाणे पुढे नंतर मग क्रौंचाचल, वेकटाचल, श्रीशैल पर्वत, महेंद्राचल, त्यानंतर चित्रकूट, नारदाचल, गोकामुख, कैलासाचल, अशा अनेक ठिकाणी त्यांनी निमंत्रण धाडले. तदनंतर नद्यांना सुद्धा हिमालयानं आमंत्रित केलं. कोणत्या कोणत्या नद्या होत्या बरं? गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, वेत्रावती, सिंधू, कावेरी, चर्मन्वती, तदनंतर ब्रह्मपुत्रा, शरयू, इरावती, क्षिप्रा, वेदिका, शरावती, दामोदर, शोणभद्र, भद्रावती, तुंगभद्रा, तदनंतर कृष्णा, याप्रमाणे सर्व नद्यांना सुद्धा यासोबत सप्तसागरांना सुद्धा विवाहाचं आमंत्रण हिमालयाने धाडलं. आणि तदनंतर मग साक्षात विश्वकर्म्याला पाचारण करून आणले. देवाचं लग्न होते, कमी नका पडायला. आणि ते हिमालयाने जसं हिमालयाने विश्वकर्म्याला बोलवलं, उत्तुंग अशा प्रकारचा प्रसादाला त्याने वागवून दिले.
भूमीच्या ठिकाणी जल आणि जलाच्या ठिकाणी भूमी अशा प्रकारची निर्मिती त्याने केली. तदनंतर मुख्य प्रवेश द्वारावरती पांढरा शुभ्र असा नंदकेश्वराची प्रतिकृती त्याने निर्माण केली. त्याचबरोबर कळत नव्हतं पुतळा आहे की मनुष्य आहे, इतक्या सुंदर सुंदर प्रतिकृती त्यानं तिथे निर्माण करून ठेवली. तदनंतर सूर्यासह आदित्यासह नवग्रह देवता जशाच्या तशा साक्षात प्रतिकृती सोबत इंद्र ऐरावतावरती बसलेला. तदनंतर साक्षात भगवान विष्णू धवल शुभ्र गरुडावरती बसलेले. तदनंतर ब्रह्मादेव हंसावर बसलेले. अशा प्रकारच्या प्रतिकृती विश्वकर्म्याने त्या राजप्रासादालयात त्यांनी त्या तयार करून ठेवलेल्या होत्या. आणि मग काय तिथलं वातावरण बघता, केळीचे खांब, कर्दळीचे खांब, आंब्याचे पानांचे तोरण, तदनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सुवासिक पुष्पे, अशा प्रकारचं सुंदर असं वातावरण तिथलं निर्माण झालेलं आहे. आणि तदनंतर दुतर्फा सर्वकडे त्यांनी जिथून वरराजाचं आगमन होणार होतं सर्वाकडे फुलांच्या पाकळ्या त्यांनी टाकून ठेवलेल्या होत्या. त्याचप्रमाणे अनुपम अशी मंडपाची तिथली ती जी शोभा होती, अत्यंत भव्यत्व आणि दिव्यत्व हे सुद्धा शब्द जिथे कमी पडावे अशा प्रकारची पूर्ण चोख व्यवस्था हिमालयाने तिथे केली होती. आणि तदनंतर झालं हे इकडचं वातावरण झालं. मग कैलासावरती काय झाले, आता वराडी गोळ्या व्हायला सुरुवात होऊ लागलेली आहे. साक्षात इंद्र ऐरावतावरती बसून आला, यमराज रेड्यावरती बसून आले, भगवान विष्णू गरुडावरती बसून आले लक्ष्मीसह. तदनंतर ब्रह्मदेव सावित्रीसह हंसावरती बसून आले. आदित्याची नवग्रह देवता अष्टवसु, गंधर्व, यक्ष, किन्नर, त्यांच्यासोबत त्यांचे असलेले ते गण, आणि त्याचबरोबर सगळ्यात पुढे होते ते मात्र आमच्या शिवाचे शिवगण. आणि काय त्यांचा तो आनंद होता, काय त्यांचा तो उत्साह होता. आणि दारावरती नटलेला तो भगवान नंदिकेश्वर, ज्याच्या पुष्टावरती बसून उद्या ही सर्व मराठी मंडळी हिमालयाकडे जाणार आहे. कारण बरोबर आहे ना, लग्न करायचं म्हणलं म्हणजे आपण सुट्टी बघूनच करतो ना. उद्या रविवार आहे, आणि बरं ते वर्णन आज पूर्ण होणार नाही, कारण 4:45 झाले. त्याच्यामुळे आज या सर्व मराठी मंडळींना कैलासावरती भोजनाचा थाटपाट आणि सोबत यांचं असलेलं नृत्य, गायन, मग तिथे अप्सरांचं नृत्य. तदनंतर हे भगवान शिवाचे जेवढे जेवढे हे गण होते, काय मराठी मंडळी होती, भव्य भस्म जटाबाजी शृंगी भृंगी अशा प्रकारचं ते, आणि काय सुंदर अशा प्रकारचं ते वातावरण होतं. पण आपण मला असं वाटतं की वराड आपण उद्या काढूया, आणि उद्या सुट्टीच्या निमित्तानं उद्या इथे आपल्याला सर्वांना वेळेवरती पार्वतीच्या शिवपार्वतीच्या विवाहासाठी उद्या आपल्याला इथे सर्वांना पुन्हा याच वेळेत जमायचं आहे. बोला पार्वती.